नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे 10वीचे पेपर दिलेले आहात आणि तुम्ही सध्या निकालाची प्रतीक्षा करत आहात. निकाल तुमचा लवकरच लागणार आहे, पण निकाल लागण्याच्या पूर्वी तुम्हाला 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कारण प्रवेश मिळवताना डॉक्युमेंट जर आपल्याकडे नसतील तर ऐनवेळी तुमची धावपळ होईल आणि तुमचा प्रवेश मिळण्यासाठी अडचण निर्माण होईल मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला 11वी प्रवेशासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याविषयीची यादी या ठिकाणी पहा मित्रांनो. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थ्यांचे 10वीचे मार्कशीट म्हणजेच गुणपत्रक, 10वीचे गुणपत्रक, विद्यार्थ्यांची 10वी पासची टीसी, त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड, त्यानंतर विद्यार्थ्यांचे पास फोटो जे आता काढलेले असावे मित्रांनो. जर विद्यार्थी कास्ट मध्ये किंवा मागासवर्गीय असेल मित्रांनो तर त्यासाठी विद्यार्थ्यांना जातीचा दाखला लागणार आहे. जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल, रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो विद्यार्थ्याचे डोमासाईल लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला. जर विद्यार्थी ओबीसी किंवा एसीबीसी मध्ये येत असेल तर मित्रांनो त्यासाठी नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट लागणार आहे. नॉन क्रिमिलियर. जर विद्यार्थ्यामध्ये कोणता विशेष गुण असेल म्हणजे विद्यार्थी जर खेळाडू असेल किंवा एखादा विद्यार्थी अपंग असेल तर त्या विद्यार्थ्याकडे स्पेशल त्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे मित्रांनो. म्हणजे त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर सर्वात महत्वाचे मित्रांनो, तुम्हाला 11वी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेव्हा तारीख येईल तेव्हा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म लागणार आहे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म जो असतो त्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला सोबत असावी लागणार आहे. तर यापैकी मित्रांनो जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर नॉन क्रिमिलियर या 4 गोष्टी मित्रांनो तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयातून काढाव्या लागतील. निकाल लागल्याच्या नंतर जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी तहसील कार्यालयातून निघतात आणि त्या ठिकाणी ऐनवेळी भरपूर गर्दी होते आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी साईडवर असतो मित्रांनो. साईड ही चालत नाही आणि तुमचे डॉक्युमेंट कमी वेळेमध्ये तुम्हाला मिळत नाहीत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. ही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि त्यामुळे ही डॉक्युमेंट तुम्ही आताच काढून घ्या मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना सनद आणि मार्कशीट यामधला फरक समजत नाही मित्रांनो. तर ह्या ठिकाणी सनद आणि मार्कशीट मधला फरक मित्रांनो. सनद म्हणजे काय? सनद आणि मार्क मेमो. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सनद आणि मार्क मेमो या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेणेकरून सनद म्हणजे मित्रांनो तुमच्या ज्या प्रिंट वर प्रमाणपत्र असे नाव येते. प्रमाणपत्र म्हणजे सनद. ज्या प्रिंटवर तुम्हाला प्रमाणपत्र असे नाव असेल मित्रांनो ती आपली काय असेल? सनद असेल. सनद. आणि ज्या प्रिंटवर गुणपत्रक नाव असेल, गुणपत्रक, ते आपले मित्रांनो मार्किंग असेल. तर सनदचं काम कुठे असते मित्रांनो? तर सनदवर जन्मतारीख असते. जन्मतारीख, विद्यार्थ्याची जन्मतारीख ही सनदवर असते. जन्मतारीख, विद्यार्थ्याची जन्मतारीख ही सनदवर असते. आणि 2026 म्हणजे ह्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना सनद आणि गुणपत्रक हे एकाच वेळी मिळणार आहे मित्रांनो. आतापर्यंत निकाल लागल्यानंतर सुरुवातीला मार्क म्हणजेच गुणपत्रक मिळत होते आणि काही महिन्याच्या नंतर सनद म्हणजेच प्रमाणपत्र मिळत होते मित्रांनो. पण ह्या वेळी असं होणार नाही. तर गुणपत्रक आणि सनद हे एकाच वेळी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि दुसरी विशेष बाब म्हणजे या सनदवर किंवा गुणपत्रकावर आतापर्यंत सुरुवातीला विद्यार्थ्याचे आडनाव, पुन्हा स्वतःचे नाव आणि पुन्हा वडिलांचे नाव ह्या फॉर्मॅट मध्ये माहिती होती विद्यार्थ्यांची. पण या वर्षीपासून विद्यार्थ्याच्या आधार कार्ड प्रमाणे नाव येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याचे सुरुवातीला स्वतःचे नाव, पुन्हा वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव. आणि त्या गुणपत्रकावर विद्यार्थ्याचा लेटेस्ट मधला फोटो येणार आहे आणि त्या गुणपत्रकाच्या साईडला एखादा QR कोड येणार आहे. जेणेकरून तुमचे फेक डॉक्युमेंट होणार नाहीत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.